मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की अंतरात्मा किती स्वच्छ असला तरी त्याला देहासोबत अनेक सुखदुःख भोगावी लागतात. माणसाला जशी चांगली वाईट संगत लाभते तसा तो घडतो आणि त्याला गती अथवा अधोगती प्राप्त होते. जवळपास 15 वर्षापूर्वी स्वप्नील माझ्या शाळेत शिकणारा अत्यंत मस्तीखोर मुलगा होता. त्यात त्याचा दोष एवढाच होता की त्याला ज्याची सोबत लाभली होती ती सर्व अनेकदा नापास झालेली आणि जीवनात कोणतेही ध्येय नसलेली मुले होती. त्यामुळे साहजिकच सोबत गुण संगत गुण हे स्वप्नीललाही लागले होते. परंतु आज वर्तमानपत्रात वाचताना त्याची बातमी छापून आली होती की पोलिसाच्या चकमकीत कुविख्यात गुंड ठार झाला. काय वाटले तुम्हाला? कोण होता तो गुंड? तो गुंड स्वप्नीलच्या शाळेतील जोडीदार होता आणि तो पोलीस ऑफिसर म्हणजे आपला स्वप्नील. शाळेनंतर आम्ही सर्व वेगळे झालो तेव्हा स्वप्नीलचे वडील वारले होते. कुटुंबाची जबाबदारी त्याच्या एकट्यावर आली होती. सुदैवाने त्याला संगतसुद्धा चांगल्या मुलांची लागली आणि तो आज शिकून पोलीस इन्स्पेक्टर झाला. पाण्याला उसाच्या संगतीने गोडवा येतो आणि विषारी वेलींनी पाण्याचा प्राणघातक रस तयार होतो. थोडक्यात काय तर, उत्तम संगतीचे फळ सुख, अध्यात्म संगतीचे फळ दुःख. आनंद सोडून या शोक कैसा घ्यावा.